जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मी तुझ्याशी रात्रीबद्दल बोलायला आलो आहे. कारण दिवस तर तू खूप पाहिला आहेस. दिवसा तू संसार जगलास, संघर्ष केलास, धावलास, कमावलंस, गमावलंस, मिळवलंस. पण रात्र मात्र तू कधी जगलाच नाहीस. आणि जो मनुष्य रात्र जगत नाही तो कधीच स्वतःला ओळखू शकत नाही. कारण रात्र ही काही साधी वेळ नाही. रात्र म्हणजेच परमात्म्याचे सर्वात गुप्त नियंत्रण आहे. मित्रांनो, दिवसा मन गोंधळाने भरलेले असते. बाजार चालू असतो, इच्छा बोलत असतात, महत्वाकांक्षा ओरडत असतात आणि अहंकार सिंहासनावर बसलेला असतो. पण जसं सूर्य मावळतो तसं हळूहळू या जगाचा आवाजही मंद होऊ लागतात. पक्षी शांत होतात, रस्ते रिकामे होऊ लागतात आणि तो क्षण असतो जेव्हा निसर्ग स्वतः तुला इशारा देतो, आता आतमध्ये परत ये. पण तू काय करतोस? त्या इशाऱ्याला सुद्धा तू गोंधळात बदलून टाकतोस. मोबाईल हातात घेतोस, स्क्रीन पेटवतोस, विचारांना अजून चिथावणी देतोस, भविष्याच्या योजना करतोस, गेलेल्या काळाला पुन्हा पुन्हा आठवतोस आणि मग म्हणतोस की आयुष्यात शांतता नाही. समर्थ म्हणतात, मी तुला सांगतो, शांतता कधीच हरवली नव्हती. तू तिला पाहण्याचा योग्य वेळ मात्र गमावून बसला आहेस. रात्र हा तो काळ आहे जेव्हा मन थकलेले असते, जेव्हा विचारांची धार बोतड झालेली असते, जेव्हा अहंकाराची पकड सैल पडलेली असते. आणि हाच तो कारण आहे की सर्व ऋषी, सर्व बुद्ध, सर्व तांत्रिक, सर्व साधक रात्रीच आतमध्ये उतरलेले आहेत. कारण रात्री ध्यान हे कोणतेही प्रयत्न राहत नाही, ती एक सहज घडणारी अंतर्मूर्खता बनते. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, मी ध्यान करण्याबद्दल बोलत नाही, कारण जे केले जाऊ शकते ते खरे नसते. असली तर कमी होतं आणि रात्र म्हणजेच कमी होण्याची वेळ आहे. रात्री तुम्हाला काही बनायचं नाही, काही सुधारायचं नाही, काही सिद्ध करायचंही नाही. रात्री तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की दिवसभर तुम्ही जे काही बनत राहिलात ते सगळं उतरवून टाकायचं आहे. नाव उतरवा, पद उतरवा, चेहरे उतरवा. रात्र म्हणजे मृत्यूची एक छोटीशी झलक आहे. म्हणूनच लोक तिच्यापासून घाबरतात. कारण रात्र त्यांना आठवण करून देते की सगळं काही सोडून जावं लागणार आहे. आणि ज्याला सोडण्याची भीती वाटते तो माणूस ध्यानात कसा उतरणार? पण मी तुम्हाला सांगते, ज्याने रात्रीशी मैत्री केली त्याने मृत्यूला देखील ओळखलं आहे. आणि ज्याने मृत्यूला ओळखलं तो जीवनापासून भयमुक्त झाला आहे. तुम्ही पाहिलं आहे का, लहान मूल झोपताना किती निरागस दिसतं. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नसते, कोणतंही गणित नसतं. तीच निरागसता रात्र तुम्हाला पुन्हा द्यायची इच्छा करते, पण तुम्ही ती स्वीकारत नाहीत. मित्रांनो, रात्र तुम्हाला सांगते, थोडं थांबा, थोडं स्थिर व्हा, थोडं स्वतःकडे पहा. आणि तुम्ही म्हणता उद्या पाहू. लक्षात ठेवा, उद्या कधीच येत नाही. ध्यान नेहमी आत्ता घडतं आणि रात्र म्हणजेच आत्ताचा सर्वात शुद्ध रूप आहे. जेव्हा मी म्हणते की रात्री ध्यान करा, तेव्हा माझा अर्थ असा नाही की तुम्ही काही विधी करा, काही मंत्र जपा किंवा काही कल्पना करा. मुळात असं नाही. मी तर असं म्हणते की रात्री फक्त जागरूकतेने स्वतःला सोडून द्या. जसं पान झाडावरून खाली पडतं, कोणत्याही विरोधाशिवाय, कोणत्याही तक्रारीशिवाय. मित्रांनो, तुम्ही कधी पानाला तक्रार करताना ऐकलं आहे का? नाही ना. कारण त्याला माहीत असतं की खाली पडणं हीच त्याची पूर्णता आहे. आणि जो मनुष्य रात्री स्वतःला सोडून देणं शिकतो तो सकाळी नव्या जन्मासारखा उठतो. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, सकाळचा चमत्कार रात्रीच तयार होत असतो. पण तुम्ही सकाळी बदलू इच्छिता आणि रात्री तेच जुने ओझे घेऊन झोपता. हीच तुमची चूक आहे. रात्री जर तुम्ही तुमचे विचार पाहिले, तुमची भीती पाहिली, तुमचा राग पाहिला, त्यांना न दाबता, त्यांना बरोबर चूक न ठरवता, तर ते पाहणंच ध्यान बनतं. आणि तेच ध्यान तुमच्या आत अशी एक आग पेटवतं जी जळत नाही पण प्रकाश देत राहते. मित्रांनो, मी तुम्हाला
कोणतेही स्वप्न विकत नाही. मी तुम्हाला कोणत्याही चमत्काराचे आमिष दाखवत नाही. मी फक्त एक सत्य सांगत आहे की रात्री तुमच्या आत ते दार उघडे असते जे दिवसा बंद असते, आणि त्या दारातून जो आत उतरतो तो सकाळी तसाच राहत नाही. लोक विचारतात, रात्री ध्यान केल्याने काय मिळते? मी हसते, कारण जे मिळते ते मोजता येत नाही. मिळते एक असे मौन जे शब्दांपेक्षा मोठे असते. मिळते एक अशी शांती जी परिस्थितींवर अवलंबून नसते. मिळते अशी एक उपस्थिती ज्यात तुम्ही स्वतःला पहिल्यांदा स्पर्श करता, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला स्पर्श करता तेव्हा हा संसार तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही. म्हणूनच रात्रीला साधी समजू नका, कारण ती परमात्म्याचा सर्वात कोमल स्पर्श आहे. मित्रांनो, जर तुम्ही तो स्पर्श अनुभवला तर तुम्हाला कुठेही जाण्याची कसलीच गरज उरत नाही, कारण तो स्पर्श हळूहळू तुम्हाला तुमच्या खऱ्या घरी घेऊन जातो. आणि लक्षात ठेवा, जो माणूस रात्री चेतनेने झोपतो तोच खऱ्या अर्थाने सकाळी जागा होतो. बाकीचे लोक फक्त डोळे उघडतात. खरी साधना तर तिथूनच सुरू होते जिथे तुम्ही सामान्यत खरे बेशुद्ध होता. मित्रांनो, मनुष्य दिवसभर जे काही करतो त्याची बीजे तो रात्री पेरतो, आणि तीच बीजे सकाळी त्याच्या जीवनाचे रूप घेतात. म्हणून जर तुम्हाला तुमचा दिवस बदलायचा असेल तर दिवसाशी लढू नका, रात्र बदला. कारण रात्र हीच ती गर्भ आहे जिथे पुढचा दिवस जन्म घेतो. तुम्ही कदाचित कधी लक्ष दिले नसेल, पण ज्या भावनेत तुम्ही झोपता त्याच भावनेची सावली घेऊन तुम्ही सकाळी जागे होता. जर चिंतेत झोपलात तर सकाळी ही चिंता तुमच्या सोबत असते. जर तुम्ही रागात झोपलात तर सकाळी ही मनामध्ये जळजळ चालू असते. आणि जर चेतनेत झोपलात तर सकाळी एक अव्यक्त आनंद तुमचं स्वागत करतो. म्हणूनच मी तुम्हाला सांगते मित्रांनो, झोपणे सुद्धा एक कला आहे, आणि ज्याने झोपण्याची कला शिकली नाही त्याने जगण्याची कला देखील शिकलेली नाही. मित्रांनो, तुम्ही झोपता कसे? शरीर बिछाण्यावर असते, पण मन हजारो मैल धावत असते. उद्या काय होईल, परवा काय झाले, कोणी काय बोलले, कोणी काय केले नाही, आणि मग तुम्ही म्हणता की झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण कशी होईल जेव्हा तुम्ही स्वतःच झोपेमध्ये उपस्थितच नसता? मित्रांनो, मी तुम्हाला कोणतीही कठीण साधना देत नाही. मी तर फक्त तुम्हाला तुमच्या स्वाभाविक अवस्थेची आठवण करून देत आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काहीही विशेष करायचं नाही. फक्त त्या धावपळीला थोडंसं पाहायचं आहे, आणि पाहणे हेच पहिले पाऊल आहे. लक्षात ठेवा, पाहणे ही क्रिया नाही, पाहणे म्हणजेच प्रकाश आहे. जसं अंधाऱ्या खोलीत दिवा लावला तर अंधार पळून जात नाही, तो फक्त राहतच नाही. तसंच जसं तुम्ही पाहू लागता तसं विचारांची सत्ता हळूहळू सैल होऊ लागते. म्हणून झोपण्यापूर्वी, अंथरुणावर जाण्यापूर्वी दिवसभरातील घटनांची पुनरावृत्ती करू नका. त्यांच्यावर विचार करू नका. फक्त त्यांना असं पहा जसं एखादा चित्रपट चालू आहे. तुम्ही पडद्यावर नाही, तुम्ही प्रेक्षक आहात. मित्रांनो, राग आला होता, पहा. भीती निर्माण झाली होती, ते फक्त पहा. इच्छा जागी झाली होती, पहा. कुठे तुम्ही पडलात, कुठे तुम्ही उभे राहिलात, सगळं काही पहा. पण एक सुद्धा शब्द जोडू नका, कारण ज्या क्षणी तुम्ही शब्द जोडता त्या क्षणी अहंकार परत येतो. हे पाहणं हीच तुमची पहिली साधना आहे, आणि जर तुम्ही ते योग्य प्रकारे करू शकलात तर अर्ध काम तिथेच पूर्ण होतं. मग अंथरुणावर झोपा. शरीराला असं सोडून द्या जसं एखादा थकलेला प्रवासी आपलं ओझं खाली ठेवतो. शरीराला सांगा आता काहीही करायचं नाही, आणि मनाला सांगा आता काहीही विचार करणं आवश्यक नाही. पण लक्षात ठेवा, मनाशी लढू नका, कारण ज्याच्याशी तुम्ही लढता ते आणखीन मजबूत होतं. मनाला फक्त एवढंच सांगा, ठीक आहे, जे होईल ते पाहू. आता मित्रांनो, तुम्ही श्वासाकडे या, पण श्वास नियंत्रित करण्यासाठी नाही, तर श्वासावर लक्ष देण्यासाठी. श्वास आत येतो आहे, पहा. श्वास बाहेर जातो आहे, ते पण पहा. मध्ये जो छोटासा विराम आहे त्यावर काहीही करू नका, फक्त त्याची उपस्थिती जाणवा.
मित्रांनो, हळूहळू तुम्हाला जाणवेल की श्वास आणि तुम्ही वेगळे होत आहात. श्वास आपलं काम करत आहे आणि तुम्ही त्याला पाहत आहात. हाच तो क्षण आहे जिथे पहिल्यांदाच तुम्हाला तुमच्या साक्षी चेतनेची एक हलकीशी झलक मिळते. जणू कुणीतरी अंधारात दिवा लावला आहे. आता या अवस्थेत कोणताही प्रयत्न करू नका, कारण प्रयत्न हा दिवसाचा भाग आहे आणि रात्र ही प्रयत्नासाठी नाही तर विश्रांतीसाठी असते. फक्त तसेच पडून राहा. श्वास येताना जाताना पाहत राहा. मित्रांनो, विचार आले तर त्यांनाही पहा. एखादा विचार चांगला वाटला तरी ते पण पहा. वाईट वाटला तरी पहा. तुमचं काम फक्त पाहणं आहे, निवडणं नाही. आणि हळूहळू एक अद्भुत घटना घडेल. विचार कमी होणार नाहीत, पण त्यांचा प्रभाव कमी होईल. ते ढगांसारखे असतील आणि तुम्ही आकाशासारखे. ढग येतील आणि जातील, पण आकाश अप्रभावित राहील. मित्रांनो, हाच तो क्षण आहे जिथे साधी झोप ध्यानात बदलू लागते. सामान्य माणूस बेशुद्धीत झोपतो, म्हणूनच त्याची झोप त्याला फक्त थकवा दूर करण्यापलीकडे काहीच देत नाही. पण जो मनुष्य जागरूकतेत झोपतो त्याची झोप त्याला आतल्या आत स्रोताशी जोडून देते. आता सर्वात सूक्ष्म गोष्ट ऐका. झोप येण्याची भीती बाळगू नका. बरेच लोक इथे चूक करतात. मित्रांनो, त्यांना वाटते की झोप आली तर ध्यान तुटेल. मी म्हणते, झोप येऊ द्या, उलट झोपेलाही पहा. जेव्हा तुम्हाला जाणवेल की झोप हळूहळू उतरते आहे, तेव्हा ही पाहण्याचा भाव तुम्ही कायम ठेवा. कदाचित काही सेकंद, कदाचित काही क्षण, तेवढंच पुरेसा आहे. हाच तो क्षण आहे जो जागेपणा आणि झोप यांना जोडणारा सेतू आहे. मित्रांनो, योगात, तंत्रात, ध्यानात या सेतूला सर्वात मौल्यवान मानले जाते, कारण तिथे अहंकार पूर्णपणे सैल पडतो. तिथे तुम्ही ना जागे असता ना झोपलेले असता, आणि तिथेच पहिल्यांदाच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा सुगंध जाणवतो. मित्रांनो, जर तुम्ही रोज या सेतूला स्पर्श करू लागलात तर हळूहळू तुमची झोप बदलू लागेल. तुम्ही गाढ झोपाल पण बेशुद्ध नाही, शांत झोपाल पण मृतासारखे नाही. आणि ही झोप तुम्हाला फक्त विश्रांती देणार नाही, तर ती तुम्हाला रूपांतरित करेल. मी तुम्हाला कोणत्याही चमत्काराचं वचन देत नाही. मी फक्त एवढंच सांगते की जर तुम्ही झोपण्यापूर्वी जागरूकतेची ही छोटीशी ठिणगी पेटवली तर ती ठिणगी पूर्ण रात्र तुमच्या आत जळत राहील, जरी तुम्हाला त्याची जाणीव नसली तरी. आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवू लागेल की काहीतरी बदललं आहे. पण नेमकं काय बदललं आहे हे तुम्हाला सांगता येणार नाही. मन हलका आहे, शरीर सहज आहे आणि आत एक शांतता आहे जी कोणत्याही कारणावर अवलंबून नाही. मित्रांनो, हीच रात्रीच्या ध्यानाची खरी साधना आहे. कोणताही संघर्ष नाही, कोणतीही कठोर तपश्चर्या नाही, कोणताही दमन नाही, फक्त पाहण्याची कोमल कला. आणि लक्षात ठेवा, ही साधना तुम्हाला विशेष बनवणार नाही, तर ती तुम्हाला साधं बनवेल. अहंकाराला हवं असतं की तुम्ही काहीतरी बना. ध्यानाला हवं असतं की तुम्ही जे आहात ते स्वतःला ओळखा. म्हणून रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणावर जाता तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही ध्यान करायला जात आहात. फक्त इतकं जाणून घ्या की तुम्ही स्वतःकडेच परत येत आहात. मित्रांनो, आणि जो मनुष्य रोज स्वतःकडे परत येतो त्याला जग कुठेही दूर नेऊ शकत नाही. हीच ती साधना आहे जी कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही घोषणा न करता हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलते. कारण खरी क्रांती कधीही बाहेरून येत नाही, ती नेहमी रात्रीच्या अंधारात, शांततेत तुमच्या आत जन्म घेते. आता मी तुम्हाला त्या बिंदूंपर्यंत घेऊन येते जिथे शब्द सुद्धा थरथर कापू लागतात. कारण जे मी सांगणार आहे ती अनुभवाची भाषा आहे, कोणत्याही तर्काची नाही. मित्रांनो, जेव्हा मनुष्य रात्री जागरूकतेच्या ठिणगीसह झोपतो तेव्हा सकाळी साधा राहत नाही, तो फक्त पुनर्जन्मासारखा होतो. पण लक्षात ठेवा, हा पुनर्जन्म कोणत्याही गाजावाजासह कधी येत नाही. कोणतीही घंटा वाजत नाही, कोणतीही घोषणा होत नाही. फक्त डोळे उघडतात आणि काहीतरी वेगळं जाणवतं. शरीर तेच असतं, खोली तीच असते, जग तेच असतं,
पण आत कोणताही जुना भार उरलेला नसतो. तुम्हाला कदाचित कधी असा अनुभव आला असेल की काही सकाळ खूप जड वाटतात. उठताच असं वाटतं की दिवस आधीच थकलेला आहे. आणि काही सकाळ अशा असतात जिथे कोणत्याही कारणाशिवाय मन हलकं वाटतं. मी तुम्हाला सांगते, कारण बाहेर नाही, कारण रात्रीत आहे. रात्री तुम्ही जसे झोपलात, सकाळी तसे जागे होता. आणि जो माणूस रात्री जागरूकतेने झोपतो तो सकाळी फक्त झोपेतून नाही तर अज्ञानातून सुद्धा जागा होतो. साधारण माणूस सकाळी डोळे उघडतो, पण तेच जुने मन, तीच जुनी ओळख, तीच जुनी कथा पुन्हा सुरू होते. मी हा आहे, मला तिथे जायचं आहे, हे करायचं आहे, त्याला घाबरायचं आहे. आणि तो समजतो की तो जागा झाला आहे. पण मी सांगते, तो फक्त झोपेतून उठला आहे, त्याच्या जीवनातून नाही. मित्रांनो, ज्याने रात्री साक्षीभावाचा थोडासा अनुभव घेतला आहे त्याच्यासाठी सकाळ एक शांततेसह येते. डोळे उघडतात पण विचार लगेच उडी मारत नाहीत. काही क्षणांसाठी एक रिक्तता असते आणि तीच रिक्तता सर्वात मौल्यवान असते. तीच रिक्तता तुमची खरी प्रकृती आहे. पण तुम्ही इतके गोंगाटाला सरावलेले आहात की जसेच रिक्तता येते तुम्ही घाबरता आणि लगेच एखादा विचार पकडता. मी सांगते, पकडू नका. सकाळच्या त्या पहिल्या क्षणात काहीही पकडू नका. तो क्षण असा असतो जणू मंदिराचं दार उघडलं आहे आणि तुम्ही बूट घालून आत धावत आहात. थांबा, फक्त पहा की श्वास चालू आहे, शरीर जागं होत आहे, पक्ष्यांचा आवाज येत आहे आणि तुम्ही आहात कोणत्याही नावाशिवाय, कोणत्याही ओळखीशिवाय. जर त्या काही क्षणात तुम्ही काहीही केलं नाही तर हळूहळू तुम्हाला जाणवेल की आतमध्ये एक शांत आनंद पसरत आहे. कोणतेही उत्तेजना नाही, कोणताही नशा नाही, फक्त एक खोल समाधान, जणू सर्व काही ठीक आहे. मित्रांनो, हीच रात्रीच्या ध्यानाची पहिली भेट आहे. अशी एक सकाळ ज्याला कोणत्याही कारणाची गरज नसते. आता लक्षात ठेवा, मी असं म्हणत नाही की तुमच्या आयुष्यातील समस्या संपून जातील. समस्या राहतील, परिस्थिती राहील, संघर्षही असू शकतो, पण तुम्ही बदललेले असाल. पूर्वी तुम्ही समस्यांच्या आत होता, आता समस्या तुमच्या आत येतात आणि जातात. आधी परिस्थिती तुम्हाला चालवत होती, पण आता तुम्ही परिस्थितींच्या मध्ये सुद्धा स्थिर राहू शकता. हाच खरा फरक आहे. इतरांना काहीच दिसत नाही, तुम्ही तेच काम करत आहात, तेच बोलत आहात, तेच चालत आहात, पण आतमध्ये एक अंतर तयार झालं आहे आणि तेच अंतर म्हणजे स्वातंत्र्य आहे. मित्रांनो, मी याला वैराग्य म्हणत नाही, कारण वैराग्यात जीवनापासून पळ काढणे असते. मी याला साक्षीभाव म्हणते, कारण यात जीवन पूर्णपणे जगायचे असते, पण त्यात बुडून जायचे नसते. सकाळचा हा अनुभव जर तुम्ही रोज अनुभवू लागलात तर हळूहळू तुमची संपूर्ण दिनचर्या बदलू लागेल. तुम्ही घाईत असाल, पण आतमध्ये कोणतीही घाई नसेल. तुम्ही बोलाल, पण शब्द तुमचेच मालक होणार नाहीत. तुम्हाला राग येऊ शकतो, पण राग तुम्हाला आंधळं करणार नाही. आणि हे सर्व कोणत्याही सरावाने होणार नाही, तर हे आपोआप घडेल. मित्रांनो, हेच ध्यानाचे सौंदर्य आहे. ते तुम्हाला सजवत नाही, तर तुम्हाला स्वाभाविक बनवते. रात्रीच्या ध्यानाचा सर्वात मोठा चमत्कार हा नाही की सकाळी तुम्हाला शांत वाटते. सर्वात मोठा चमत्कार हा आहे की हळूहळू तुमची ओळख सैल होऊ लागते. पूर्वी तुम्ही म्हणत होता, मी असा आहे, मी तसा आहे, पण आता तुम्ही पाहू शकता, हा गुण आहे, हा विचार आहे, ही भावना आहे, पण मी यांना पाहत नाही. आणि ज्या दिवशी हे पाहणे स्थिर होते, त्या दिवशी पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या केंद्राजवळ पोहोचता. लोक विचारतात, आत्मा म्हणजे काय? मी म्हणते, सकाळी उठताच जो उपस्थित असतो, पहिला विचार उगवण्याच्या आधी जो असतो, तोच आत्मा आहे. पण तुम्ही त्याला रोज हरवता, कारण तुम्ही लगेच भूतकाळात आणि भविष्यकाळात उडी मारता. मित्रांनो, रात्रीचे ध्यान तुम्हाला ही कला शिकवते की सकाळचा तो पहिला क्षण कसा जपायचा. आणि जर तुम्ही तो पहिला क्षण जपला तर संपूर्ण दिवस जपला जातो, कारण दिवसाचा स्वर तो पहिला क्षण ठरवतो. म्हणूनच मी म्हणते, सकाळी उठल्याबरोबर लगेच मोबाईल पाहू नका.
लगेच बोलायला सुरुवात करू नका. लगेच योजना बनवू नका. काही क्षण फक्त बसा किंवा तसेच पडून राहून पहा की तुम्ही आहात. मग हळूहळू तुमच्या आत एक कायमस्वरूपी शांतता उतरू लागेल आणि हीच शांतता तुमची खरी साधना आहे. हे मौन तुम्हाला संसारापासून दूर नेणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. उलट ते तुम्हाला संसारात अजून खोलवर घेऊन जाईल. तुम्ही काम कराल पण तणावाशिवाय. तुम्ही प्रेम कराल पण अपेक्षांशिवाय. तुम्ही एकटंही राहाल आणि तरीही पूर्ण असाल. हीच ती अवस्था आहे ज्याला मी म्हणते जागत जागत जगणे. आणि हे सर्व कोणत्याही कठोर तपस्येमुळे नाही, तर रात्रीच्या कोमल साधनेमुळे घडते. म्हणून रात्र ध्यानाला साधना म्हणून समजू नका, त्याला मैत्री समजा. रात्रीला आपला शत्रू बनवू नका, तर तिला आपला प्रियकर होऊ द्या. तिच्या अंधाराला घाबरू नका, कारण त्या अंधारातच तुमचा प्रकाश दडलेला आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही सकाळी उठून कोणत्याही कारणाशिवाय हसू शकाल, त्या दिवशी समजून घ्या की तुमची साधना योग्य दिशेने चालली आहे. त्या दिवशी तुम्ही बदललेलं दिसणार नाहीत, पण तुम्ही आतून बदललेला असाल आणि हीच खरी क्रांती आहे. मित्रांनो, कोणताही गोंधळ नाही, कोणताही झेंडा नाही, कोणतीही घोषणा नाही. कारण जो खरोखर जागा होतो त्याला ते सांगण्याची गरजच पडत नाही.